स्टुडंट वेलकम. आज आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील प्रकरण 7 व्यावसायिक पर्यावरण यामध्ये आपण सर्वप्रथम प्रस्तावना अभ्यासणार आहोत. जर आपण बघितलं तर जागतिकीकरणामुळे भारतातील शेतीमाल परदेशी जाऊ लागला आहे आणि अनेक प्रकारची फळे, भाजीपाला शेतकरी परदेशी पाठवू लागले आहेत. परंतु एक दिवस पेपरमध्ये अशी बातमी ऐकली की अमेरिकेने भाजीपाला स्वीकारण्यास असमर्थता दाखवली, कारण त्यामध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जास्त आहे. पर्यायाने सर्व माल परत आला व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले दिसून आले. काही दिवसांपूर्वी शीतपेयाच्या काही कंपन्यांच्या विक्रीवरती सरकारने बंदी घातली होती, कारण त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स प्रमाणापेक्षा जास्त सापडले. आत्ताच महाराष्ट्र सरकारच्या पाणीपुरवठा मंत्र्यांनी जाहीर केले की मिनरल वॉटरसाठी जे पाणी वापरले जाते ते अतिशय घाण पाणी असते. असे अनेक घटक असतात की जे व्यवसायावरती परिणाम करत असतात, त्यालाच आपण व्यावसायिक पर्यावरण असे म्हणतो. आणि पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायूचा थर कमी झाल्यामुळे जागतिक तापमानामध्ये वाढ झाली आहे. हे सर्व व्यावसायिक पर्यावरण आहे. म्हणजे थोडक्यात जागतिकीकरणाचा परिणाम हा आपल्या कशावरती होत आहे तर व्यावसायिक पर्यावरणावरती आपल्याला झालेला दिसून येतो. मग प्रत्येक व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या हेतूने आपल्या ग्राहकांना वस्तू व सेवा पुरवण्यासाठी केलेला एक सुसंघटित प्रयत्न म्हणजेच काय तर व्यवसाय होय. व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या किंवा व्यवसायातील विक्री यावरून व्यवसायाचे आकारमान आपल्या लक्षात येते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि टेल्को या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही लाखोमध्ये आहे किंवा लाखामध्ये आपल्याला दिसून येत आहे व त्यांची उलाढाल देखील ही अनेक हजार कोटीमध्ये असते. परंतु या निवडक उद्योगाचे अपवाद वगळता आपल्या देशामध्ये बहुतेक व्यवसाय हे आकारमानाने छोटे आहेत. त्यांची मालकी खाजगी स्वरूपाची असून अशा व्यवसायातील कर्मचाऱ्यांची संख्या 20 पर्यंत असते. 1 किंवा 2 व्यक्ती घरगुती व्यवसाय करत असतील तर 10 कर्मचारी एखाद्या किरकोळ दुकानात काम करत असतील किंवा एखाद्या कारखान्यामध्ये 1000 कर्मचारी काम करत असतील किंवा लाख कर्मचारी संपूर्ण देशात विखुरलेल्या साखळी पद्धतीच्या दुकानामध्ये काम करत असतील. शेवटी सगळ्या व्यावसायिकांचा उद्देश हा नफा मिळवणे हाच असतो. मात्र नफा मिळवणे याच्याही पलीकडे व्यवसायाचे काही उद्देश असतात. समाजात व्यवसाय एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे समाजाला लागणाऱ्या वस्तू व सेवा पुरवणे, अधिक चांगल्या जीवनमानासाठी रोजगार निर्मिती करणं, देशाची आर्थिक प्रगती करून देशाचे नाव जागतिक पातळीवरती नेणे इत्यादीसाठी व्यवसायाची भूमिका खूप महत्त्वाची असते. व्यवसायाशिवाय समाज अस्तित्वात असू शकत नाही. इतके समाजात व्यवसायाचे महत्त्वपूर्ण स्थान आपल्याला दिसून येत असते. मग जर आपण बघितलं तर मानवाप्रमाणेच व्यवसायसुद्धा स्वतंत्र निर्वात जागेत कार्य करू शकत नाही. तर कोणताही व्यवसाय चालवणे, कोणत्याही व्यवसायाचा विस्तार करणे हे व्यवसायाच्या सभोवताली असणाऱ्या घटकांवरती अवलंबून असतं. म्हणून व्यवसाय आणि व्यवसायाच्या सभोवताली असलेल्या घटकांवर म्हणजेच व्यावसायिक पर्यावरणावरतीच व्यवसायाचं यश हे अवलंबून असतं. यशस्वी व्यवसाय हा फक्त पर्यावरणाच्या विविध घटकांवरून ओळखला जात नाही, तर पर्यावरणातील घटकांचा त्याच्यावरती परिणाम होत असतो. व्यवसायाला विविध घटकांवरती सतत नियंत्रण ठेवावं लागत असते आणि त्यावरच व्यवसाय विकास किंवा व्यवसायाची वृद्धी व भरभराट ही अवलंबून असते. म्हणून व्यावसायिक पर्यावरण हे व्यवसायातील धोक्यांची पूर्वसूचना देणारे आणि व्यवसायास नवीन संधी उपलब्ध करून देणारे जाळे असून प्रत्येक व्यावसायिकाने व्यवसायातील पर्यावरणातील धोके आणि संधी याचं महत्त्व ओळखून त्यांना आवश्यक तो प्रतिसाद दिला पाहिजे. कोणत्याही वातावरणात व्यवसाय चालवला जातो व त्यावर त्याचे यश हे अवलंबून असते. म्हणून कुठलाही व्यवसाय करत असताना आपण तो कुठल्याही वातावरणामध्ये करू शकतो किंवा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये तो चालवला जाऊ शकतो, त्यावरच त्याचं यश हे अवलंबून असतं. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाने जशा व्यवसायाप्रती त्याच्या काही जबाबदाऱ्या असणार आहेत तसं त्यांनी समाजाप्रती देखील काही जबाबदाऱ्या पार पाडणं गरजेचं असतं. प्रत्येक समाजात राहून आपण व्यवसाय करत असतो, त्यामुळे समाजात व्यवसाय हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि समाजाला लागणाऱ्या सर्व वस्तू व सेवा पुरवण्याचं काम तसेच
चांगल्या जीवनासाठी, चांगल्या जीवनमानासाठी रोजगाराची निर्मिती करणं, देशाची आर्थिक प्रगती करणं, देशाचा विकास करण्यासाठी, देशाचे नाव जागतिक पातळीवरती नेण्यासाठी व्यवसायाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि व्यवसायाशिवाय आपल्याला समाजाचं अस्तित्व दिसून येणार नाही। त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक हा व्यवसायासाठी समाजावरती अवलंबून असतो, तर समाज हा व्यवसायावरती अवलंबून असतो। त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने योग्य रीतीने व्यवसाय चालवून ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा अधिक चांगल्या दर्जाच्या व चांगल्या पद्धतीने विकणं गरजेचं असतं। जर त्याला व्यवसायामध्ये यश मिळवायचं असेल तर त्यांनी योग्य त्या वातावरणाचा उपयोग करून व्यवसायातील यश त्याने संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मग यशस्वी व्यवसाय जर त्याला करायचा असेल तर पर्यावरणाचा त्याने योग्य तो अभ्यास करून पर्यावरणातील विविध घटक त्यांनी ओळखले पाहिजेत। पर्यावरणातील घटकांचा त्यावरती काय परिणाम होतोय, तसेच ही व्यवसायाच्या विविध घटकांवरती त्याला नियंत्रण ठेवावं लागत असतं। ह्या सर्व घटकांवरती जर त्याला नियंत्रण ठेवता आलं तर तो व्यवसायाचा विकास करू शकतो किंवा व्यवसाय हा भरभराटीला येऊ शकतो। त्यामुळे नफा मिळवण्याच्या हेतूने जरी व्यवसाय चालवला जात असला तरी प्रत्येक व्यावसायिकाने योग्य रीतीने व्यवसायामध्ये कुठलाही वाईट परिणाम किंवा योग्य रीतीने व्यवसाय करून समाजावरती त्याचा चांगला परिणाम कसा होईल किंवा व्यवसायातून होणारे दुष्परिणाम कसे टाळता येतील याचं योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे। पुढे आपल्याला दिलाय अर्थ। व्यावसायिक पर्यावरणात व्यवसायावरती परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा समावेश होतो। उदाहरणार्थ व्यवसायाची शक्तिस्थाने, दुर्बलता, अंतर्गत संबंध, सरकारी धोरणे आणि नियम, अर्थव्यवस्थेचे स्वरूप असेल, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक घटक, जनमानसाचा कल, नैसर्गिक घटक आणि जागतिक सामाजिक कल इत्यादीचा समावेश होतो। मग सामान्यपणे व्यावसायिक पर्यावरण ही संज्ञा बाह्य पर्यावरणासाठी वापरले जाते आणि व्यवसायाच्या संधी व धोके याचा त्यामध्ये समावेश होत असतो। म्हणजेच प्रत्येक व्यवसाय संस्था स्वतःची एक विशिष्ट अशी ध्येय धोरणे ठरवत असते आणि उद्देश डोळ्यासमोर ठेवून ती कार्य करत असते। ते ध्येय किंवा तिचं उद्देश साध्य करण्यासाठी विशिष्ट प्रकारची व्यूहरचना ती करत असते, म्हणजेच योग्य प्रकारे तिचं नियोजन करत असते आणि या सर्वांचा मेळ घालून आकार देण्याचं काम व्यावसायिक पर्यावरणामध्ये अंतर्भूत असतं। त्यामुळे व्यूहरचना ठरवताना व्यूहरचना म्हणजेच काय तर व्यवसाय व पर्यावरण हे परस्परांना पूरक कसे ठरतील हे पाहणे। व्यूहरचना म्हणजे काय तर व्यावसायिक व पर्यावरण हे एकमेकांना परस्पर पूरक कसे ठरतील हे पाहणं अशी आपल्याला व्याख्या करता येईल। आणि बाह्य पर्यावरण आणि संघटनात्मक घटक हे जे आहेत त्यांचे योग्य मूल्यमापन करून मगच व्यवसाय संस्थेने स्वतःची ध्येय धोरणे आणि उद्देश ठरवणं आवश्यक असतं। धोरणात्मक व्यूहरचना करताना स्वयंमूल्यमापन करणं आवश्यक असतं। यामध्ये प्रत्येक व्यावसायिकाने स्वतःची बलस्थाने, कमकुवत बाजू, संधी आणि धोके याचा अभ्यास आणि विश्लेषण करणं अपेक्षित असतं। या विश्लेषणास आपण SWOT विश्लेषण असं देखील म्हणतो। म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाला व्यवसायामध्ये असणारी स्वतःची बलस्थाने काय आहेत, कमकुवत बाजू काय आहेत, संधी काय आहेत, धोके काय आहेत याचा अभ्यास आणि विश्लेषण अपेक्षित असतं। हे सर्व विश्लेषण म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये SWOT असं म्हणतो। या सर्व बाबी संघटनेवरती कुठल्या प्रकारचा परिणाम करत असतात याचा विचार करणं इथं अपेक्षित आहे। म्हणूनच हे विश्लेषण ही धोरणात्मक व्यूहरचनेतील पहिली पायरी ठरते आणि व्यवसायाची गतिशीलता ही अनेक घटकांवरती अवलंबून असते। व्यवसाय हा अनेक घटकांवरती अवलंबून असतो आणि तो मुख्यत्वे व्यावसायिक पर्यावरणातील बदलत्या घटकांवरती अवलंबून असतो। म्हणूनच पर्यावरणाचे महत्त्व जाणून घेऊन त्याचा अभ्यास व्यवसायामध्ये समाविष्ट करणं गरजेचं असतं। बाह्य पर्यावरणाचे मुख्य दोन भाग आपल्या समोर येतात। पहिला आहे व्यवसाय संधी आणि दुसरा आहे व्यवसायासमोरील धोके। कुठलाही व्यवसाय करत असताना व्यवसायाला काही संधी असणार आहेत तर व्यवसायामध्ये काही धोके सुद्धा निर्माण होऊ शकतात। मग त्यामुळे व्यवसाय संधीच्या विपरीत असणारे संघटनातील घटक म्हणजेच अंतर्गत पर्यावरण आणि याबरोबरच बाह्य पर्यावरणातील धोके म्हणजे दुसऱ्या शब्दात आपण त्याला म्हणू शकतो व्यावसायिक निर्णय हे अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण हे दोन्ही व्यापक घटकांवरती आधारित असतात। मग पर्यावरण जे आहे व्यावसायिक पर्यावरण जे आहे ते दोन घटकांवरती अवलंबून आहे, अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण। अंतर्गत पर्यावरण हे नियंत्रणात असलेले घटक असतात तर बाह्य पर्यावरणामध्ये नियंत्रण न होऊ शकणारे घटक असतात। मग अंतर्गत घटक म्हणजे नेमके कुठले घटक असू शकतात
तर पुरवठादार असतील, व्यवसायामध्ये वेगवेगळे पुरवठादार असतात, स्पर्धक व्यवसाय संस्था असतात, पर्यायी उत्पादने निर्माण करणाऱ्या संस्था असतात, खरेदीदार असतील, नवे स्पर्धक असतील, हे आपल्या व्यवसायातील अंतर्गत घटक झाले किंवा अंतर्गत पर्यावरण झालं. आणि बहिर्गत म्हणजे काय, तर राजकीय असेल, कायदेशीर असेल, आर्थिक असतील, तांत्रिक असतील, जागतिक असतील, सांस्कृतिक आणि भौतिक ह्या सर्व घटकांचा बाह्य पर्यावरणामध्ये समावेश होत असतो. ह्या अंतर्गत आणि बाह्य पर्यावरणामुळेच व्यवसायावरती अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम हे झालेले आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळे व्यावसायिक पर्यावरणात व्यवसायावरती परिणाम करणारे विविध घटकांचा समावेश होतो. त्यातील 2 महत्त्वाचे घटक म्हणजेच अंतर्गत आणि बहिर्गत घटक. मग उदाहरणार्थ दिलं आपल्याला व्यवसायाची शक्तिस्थाने, दुर्बलता, अंतर्गत संबंध, सरकारी धोरणे आणि नियम, अर्थव्यवस्थेचे स्वरूप असेल, आर्थिक स्थिती असेल, सांस्कृतिक घटक असतील, जनमानसाचा कल असेल, तसेच नैसर्गिक घटक आणि जागतिक सामाजिक कल, या सर्व घटकांचा व्यवसायावरती परिणाम होत असतो. आणि हे सर्व घटक व्यवसायाच्या अंतर्गत आणि बाह्य घटकामध्ये त्याचा समावेश होत असतो. प्रत्येक व्यवसायामध्ये काही संधी निर्माण होत असतात तर काही धोके निर्माण होत असतात. मग त्या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो, तर जे धोके असतात ते कसे टाळायचे याचा विचार करणं आपण गरजेचं असतं. त्यामुळे सामान्यपणे व्यावसायिक पर्यावरण ही संज्ञा बाह्य पर्यावरणासाठी वापरली जाते आणि व्यवसायाची संधी व धोके याचा त्यामध्ये समावेश होत असतो. पुढे आपल्याला 2 व्याख्या दिल्यात बघा. बेअर्ड ओ व्हीलर त्यांनी सांगितले व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसायाबाहेरील सर्व घटक की जे व्यवसाय संस्था आणि संस्थेच्या कामकाजावरती काय करतात, परिणाम करत असतात. आणि विलियम एफ ग्ल्यूक यांनी सांगितले व्यावसायिक पर्यावरण ही एक अशी प्रक्रिया आहे की जी आर्थिक, शासकीय, बाजारपेठ, पुरवठादार, तंत्रज्ञान, भौगोलिक आणि सामाजिक रचनेद्वारे व्यवसायाची संधी व धोक्याची पूर्वसूचना यासंबंधी व्यूहरचना पार पाडत असते. म्हणजे व्यावसायिक पर्यावरण ही एक अशी प्रक्रिया आहे की जिथं आर्थिक, शासकीय, राजकीय, पुरवठादार, तंत्रज्ञान, भौगोलिक आणि सामाजिक रचनेद्वारे व्यवसायामध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या संधी आणि धोक्यांची पूर्वसूचना इत्यादी संबंधी व्यूहरचना तयार करत असते. तिसरे आहे बॅरी एम रिचमन आणि मेल्विन कोपेन यांच्या मते व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, तर व्यावसायिक पर्यावरणात अशा व्यवसायाच्या बाहेरील घटकांचा समावेश होतो की जे व्यवसायातील व्यक्ती आणि व्यवस्थापन यांच्या नियंत्रणाबाहेरील असतात. आपण व्यावसायिक पर्यावरण 2 घटकात केले बघा, अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण. म्हणजेच अंतर्गत पर्यावरण हे व्यवसाय संस्थेच्या आतल्या भागात येतात, म्हणजे त्यावरती ते नियंत्रण करू शकतात. एक व्यावसायिक म्हणून ते नियंत्रण त्यावरती ठेवू शकतात. परंतु बहिर्गत घटक की जे नियंत्रित होऊ न शकणारे घटक आहेत. त्यामुळे व्यावसायिक पर्यावरणात अशा व्यवसायाबाहेरील सर्व घटकांचा समावेश होतो की जे व्यवसायातील व्यक्ती किंवा व्यवस्थापन यांच्या नियंत्रणाबाहेरील असतात. त्यामुळे व्यावसायिक पर्यावरण व्यवसायास धोके निर्माण करते आणि संभाव्य बाजारपेठ व इतर विविध घटकांसंबंधी संधी उपलब्ध करून देत असते. वरील व्याख्यांवरून आपण असं म्हणू शकतो की व्यवसायाच्या धोक्याची तीव्रता कमी करून व्यवसाय विस्तारासाठी, व्यवसायाच्या भरभराटासाठी संधी उपलब्ध करून देणारे सर्व अंतर्गत व बाह्य घटक म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. किंवा आपण असं म्हणू शकतो की जर आपण बघितलं तर इंग्लिशमध्ये व्यावसायिक पर्यावरण किंवा पर्यावरण याला आपण काय म्हणतो, इन्व्हायरमेंट असं म्हणत असतो. म्हणजे इन्व्हायरमेंट हा पर्यावरणाला आपण शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो. आणि इन्व्हायरमेंट हा पर्यावरण हा शब्द जो आहे मूळ फ्रेंच शब्द इन्व्हॉर्न म्हणजे सभोवताली असलेल्या या शब्दापासून तो तयार झालेला आहे. या मूळ शब्दाचा अर्थ सभोवताल अथवा भोवतालची परिस्थिती असा आहे. आणि या ठिकाणी व्यावसायिक पर्यावरण या शब्दाचा अर्थ त्यांनी लावताना व्यवसायाच्या कामकाजावरती परिणाम करणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था आणि इतर परिणामकारी घटक की यावर व्यवसाय संस्थेचे प्रत्यक्ष नियंत्रण नाही, त्या सर्वांचा एकत्रितपणे समावेश व्यवसायामध्ये आपल्याला करावा लागत असतो. एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण या दोन्ही शब्दांचा अर्थ ज्या परिस्थितीत आपले अस्तित्व कार्यरत असते त्याच्या सभोवतालची सर्व परिस्थिती असं आपण करू शकतो. मग हे
एखाद्या आपल्या भोवती असणाऱ्या संस्कृती किंवा वातावरणासारखे आहे की ज्यामुळे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने विचार करावायचा झाल्यास व्यवसाय संस्थेच्या बाहेरील सर्व घटकांचा यामध्ये समावेश होतो। मग उदाहरणार्थ आर्थिक, सामाजिक, राजकीय, तांत्रिक इतर सर्व परिस्थिती किंवा परिणाम करणाऱ्या या सर्व घटकांचा समावेश व्यावसायिक पर्यावरणामध्ये होत असतो। एकूणच व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय तर व्यवसायाबाहेरील सर्व घटक की जे व्यवसाय संस्था आणि संस्थेच्या कामकाजावरती परिणाम करत असतात आणि ते संस्थेच्या नियंत्रणाबाहेरील घटक असतात। त्यानंतर पुढे आपल्याला दिले बघा व्यावसायिक पर्यावरणाचं महत्त्व। एकूणच आपण काय म्हणू शकतो तर व्यावसायिक पर्यावरण ही अशी संकल्पना आहे की व्यवसायाच्या कामकाजावरती परिणाम करणारे सर्व बाह्य घटकांना उद्देशून आपण व्यावसायिक पर्यावरण हा शब्द वापरू शकतो। बॅरी एच रिचमन यांनी जे आपल्याला बॅरी एच रिचमन आणि मेल्विन कॉपेन यांच्या मते जसं आपण बघितलं व्याख्येमध्ये बघितलं की पर्यावरणातील घटकांमध्ये प्रामुख्याने ज्या घटकांवरती आपण मोठ्या प्रमाणावरती निदान करू शकतो व्यवसाय संस्थेचे काम करणाऱ्या मग व्यक्ती असतील संस्थेचे व्यवस्थापन यांच्या नियंत्रणाबाहेरील जे सर्व घटक असतात त्या सर्व घटकांचा समावेश यामुळे व्यावसायिक पर्यावरणामध्ये होत असतो। आणि ही खरी प्राप्त परिस्थिती आहे की जिचा आपण प्रत्येक व्यक्तीने व्यावसायिक व्यवस्थापन करत असताना स्वीकार करणं गरजेचं आहे। मग ती एखाद्या विशिष्ट देशामध्ये अस्तित्वात असते किंवा अनेकदा या परिस्थितीत देशपरत्वेमध्ये भिन्नता देखील असू शकते। म्हणजे एकतर आपण प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती बघू शकतो किंवा देशपरत्वे वेगवेगळी आपल्याला तिथं परिस्थिती दिसून येऊ शकते। मग व्यवसायाभोवतालचे पर्यावरण हे कधी व्यवसाय संस्थेपुढे आव्हाने उभे करते तर कधी प्रचंड मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये संधी उपलब्ध करून देते। मग या मुद्द्यावरती आपण जर भर दिला तर आपण असं म्हणू शकतो की पर्यावरणामध्ये अशा घटकांचा समावेश होतो की जे व्यवसाय संस्थेच्या बाहेरचे असतात पण एकतर ते व्यवसाय संस्थेसाठी अनेक धोके निर्माण करत असतात किंवा व्यवसायामध्ये अनेक संधी उपलब्ध करून देऊ शकतात। मग असे अनेक घटक सांगता येतील। यापैकी काही महत्त्वाची क्षेत्र म्हणजे सामाजिक, आर्थिक, तांत्रिक, पुरवठादार, स्पर्धक आणि शासन व्यवस्था ही आहेत। मग दुसऱ्या व्याख्येत जर आपण पर्यावरणाच्या व्याख्येचा विचार केला दुसऱ्या शब्दात जर आपण पर्यावरणाच्या व्याख्येचा विचार केला तर सामाजिक, आर्थिक, तांत्रिक, पुरवठादार किंवा स्पर्धक असेल किंवा शासन या सर्वांचा परिणाम किंवा या सर्वांचा समावेश व्यवसाय पर्यावरणामध्ये होत असतो। मग हे सर्व घटक खूप महत्त्वपूर्ण असतात पण याचबरोबर या व्याख्येत समाविष्ट नसणारे आणखीन दोन घटक म्हणजेच व्यावसायिक पर्यावरणावरती मोठा परिणाम घडवून आणत असतात ते म्हणजे भौतिक आणि नैसर्गिक पर्यावरण। हे देखील भौतिक, नैसर्गिक आणि जागतिक पर्यावरण हे देखील व्यवसायावरती खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम घडवून आणत असतात। या दोन घटकांचा समावेश जर आपण यामध्ये केला तर आपल्या दृष्टीने व्यावसायिक पर्यावरणास 6 महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो। एक म्हणजे राजकीय, कायदेशीर, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि जागतिक आणि नैसर्गिक ह्या सर्व गोष्टींचा आपल्या व्यवसायावरती परिणाम होत असतो। अशा पद्धतीने आज आपण व्यवसाय पर्यावरण या नवीन चॅप्टरला सुरुवात केली। त्यामध्ये आपण प्रस्तावना बघितली, व्यावसायिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय, त्यानंतर आपण त्याचा अर्थ बघितला आणि त्याच्या 3 व्याख्या आपण बघितल्यात। पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यावसायिक पर्यावरणाचं महत्त्व, पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।